देश व राज्यातील विविध महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट, फेसबुक, न्यूज पेपर व यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. मी हनुमंत पाटील, बांभुर्डी गावचा रहिवासी. या स्थानिक धनगर समाजाच्या भवितव्यासाठी येथील स्थानिक उमेदवार या BJP पार्टीने द्यावा, हीच आमची एवढी विनंती आहे. किशोर भाऊ सूळ यांना उमेदवारी देण्यात यावी. महाराष्ट्र विधानसभा 2024ची निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीसाठी माळशिरस विधानसभा मतदारसंघातून मी स्वतः इच्छुक आहे आणि त्यासाठी मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, चंद्रकांतदादा पाटील, या मतदारसंघाच्या माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितदादा नाईक निंबाळकर, जयकुमार गोरे भाऊ यांची भेट घेऊन मी त्यांना रीतसर मागणी केलेली आहे. त्या अनुषंगाने मला सकारात्मक चर्चा होऊन मला आपल्या माळशिरस तालुक्यातील खेडोपाडी जाऊन चर्चा करण्यासाठी सांगितलं होतं. मी सर्व ती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि मला अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार म्हणून मला संधी मिळेल, ही मला अपेक्षा आहे. मी ॲडव्होकेट प्रशांत रुपनवर, भारतीय जनता पार्टीचा एक जुना कार्यकर्ता आणि बारामती शहराचा विस्तारक म्हणून मी अनेक वर्षापासून काम करतो आहे. आज पार्टीमध्ये ज्या काही घडामोडी चालल्यात त्यामध्ये तालुक्यामध्ये जे खळबळ माजलेले आहे की तालुक्यामध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावं, यासाठी पूर्ण तालुक्यामध्ये चर्चा आहे. तसेच महाविकास आघाडीने या सोलापूर जिल्ह्यामध्ये 4-4, 5-5 धनगर समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यानंतर महायुती जर एकाही उमेदवाराला उमेदवारी देणार नसेल तर समाज हा प्रचंड नाराज आहे आणि त्यासाठी सर्व समाजातून एकच मागणी येते की स्थानिक प्राधान्य किशोरभाई सूळ यांना द्यावं आणि स्थानिक नेतृत्वाला द्यावं. त्यांनी अनेक कामं जी केलेली आहेत त्यामुळे त्यांच्या मागं जो जनरेटर आहे आणि लोकसभेला जे त्यांनी कोणीही नसताना 60-65 हजार मतदान भारतीय जनता पार्टीला मिळालं. आज अशी परिस्थिती आहे, जर भारतीय जनता पार्टीने स्थानिक उमेदवार दिला नाही आणि धनगर समाजातील उमेदवार दिला नाही तर जे काही 60-65 हजार मतदान जे मिळालेलं आहे ते भारतीय जनता पार्टीचं हक्काचं मतदान कमी होणार आहे. आणि मला अपेक्षा आहे की जर स्थानिक उमेदवार दिला तर तेच मतदार हे डबल वाढून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा स्थानिक उमेदवार, धनगर समाज उमेदवार निवडून येणार आहे. जर समोरची पार्टी महाविकास आघाडी धनगर समाजाला उमेदवार देणार असेल आणि या ठिकाणी स्थानिक नेतृत्वाला उमेदवारी माहिती देणार नसेल आणि समाजाला उमेदवार देणार नसेल तर निश्चितपणे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना प्रश्न पडणार आहे की आपण कुणाचं काम करायचं. ज्या पार्टीबरोबर आपण 3 पिढ्यापासून एकनिष्ठ राहिलो ती पार्टी जर आपला विचार करणार नसेल तर निश्चितपणे आता सर्व कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे की आता कार्यकर्त्यांना सुद्धा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.